जो कोणी राजगादीवर बसेल त्याचा जीव घेतल्याशिवाय आमचा आत्मा शांत होणार नाही. यानंतर त्या शापाला दाराआड बंद केलं गेलं. त्या दारामागे फक्त सुमित्रेचा अतृप्त आत्माच नाही, तर राजगादीला असलेला तो शापही बंद आहे. याचा अर्थ अनेच्या डोक्यावर त्या शापाची टांगती तलवार आहे. हे सत्य आजपर्यंत आमच्यापासून का लपवलं गेलं? अने राजगादीवर बसलाय म्हणजे अनेच्या जीवाला धोका आहे. माझ्या अनेला बळीचा बकरा बनवला जात आहे. भाऊसाहेब, याचं उत्तर मला मिळायलाच हवं. तुम्ही अनेचा जीव धोक्यात का घातला? कपिला, स्वतःला सावर. कपिला, तुम्हाला खरंच असं वाटतं की आम्ही अनय राजेंचा जीव धोक्यात घातलाय? आम्ही त्यांना राजगादीवर बसू दिलं याचं कारण जोपर्यंत ते दार बंद आहे तोपर्यंत त्यांच्या जीवाला धोका नाही. पण हे जे काही घडतंय, अनेसोबत घडणार हे अपघात, ही सगळी संकट, हे सगळं त्याच्याचमुळे तर होत आहे. तसं असेलही कदाचित, पण तरीही ते त्यांच्या जीवावर बेतणार नाही. कारण जोपर्यंत रेवा त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत अनयच्या जीवाला कुठलाही धोका नाही. कपिला, रेवा अनयची ढाल आहे. रेवाची आणि वाड्याची कुंडली जुळणं, रेवाची आणि अनयची कुंडली जुळणं हे योगायोग नाहीत. प्रारब्धाचे खेळ फार वेगळे आहेत बघा. त्यासाठी या खेळात अनय आणि रेवाचं एकत्र राहणं फार महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच अनय आणि रेवा कधीही वेगळे होणार नाही, कधीच नाही. काय मंदाराणी, हे सगळं खरंय? हो, तुमची शपथ. बापरे, सगळं भयानक आहे. म्हणजे सगळेजण ज्या राजगादीच्या मागे आहेत तीच राजगादी जर शापित असेल तर सगळी गणितच बदलतील. अहो, काय आहे ना, त्या सुमित्रांबद्दल मी आतापर्यंत थोडं ऐकून होते, पण त्यांच्याविषयी अशी उघड चर्चा कधीच झाली नव्हती. हो, मला ना खूप भीती वाटते. हे नक्की काय प्रकरण आहे? मलाही सगळं माहित नाहीये ग. फार फार वर्षांपूर्वी पुरुषोत्तम रावांनी ज्यावेळेस निवृत्त व्हायचं ठरवलं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला या राजगादीवर बसवलं होतं. हा, म्हणजे रावसाहेबांना? रावसाहेब नाही ग, रावसाहेबांचे थोरले बंधू महिपतराव आणि त्यांचीच बायको सुमित्रा. ते दोघं या शिपुरापुरावर शासन करीत होते, पण त्यांची शासन करण्याची पद्धत फारच विचित्र होती म्हणे. ते दोघेही अत्यंत दुष्ट आणि कठोर शासक होते. पण मग कुणीच काही केलं नाही? आमच्या ताई साहेबांचं नाव ज्योतिष विशारद म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं. तेच ऐकून पुरुषोत्तम रावांनी आमच्या ताई साहेबांना इथे बोलवलं. त्यावेळेस आम्ही अवघे 14-15 वर्षांचे होतो. त्यामुळे ताई साहेबांच्या बोलण्यातला जो काही भाग कानावर पडायचा तेवढंच आम्हाला माहिती. पुढे ताई साहेबांनी इथे येऊन काय केलं हे काहीच कळू शकलं नाही. नंतर ताई साहेबांचं आणि पुरुषोत्तम रावांचं लग्न झालं, तेव्हा आम्ही या वाड्यात आलो. पण तोपर्यंत महिपतराव आणि सुमित्रा दोघेही या जगात नव्हते. आणि त्यानंतरही या वाड्यात त्यांच्याबद्दल कधीच कुणीच वाच्यता केली नाही. काय सॉलिड स्टोरी आहे. ते सगळं ठीक आहे. महिपतराव नक्की गेले कसे? त्याबद्दल वाड्यात आणि एकंदर गावात खूप वेगवेगळं बोललं जायचं, पण त्यांचा मृत्यू खूप गूढ होता एवढं नक्की.
पण तुम्हाला तर माहीतच असेल ना खरं काय ते. नाही, तसं 100% मलाही माहित नाहीये. पण ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं असं म्हटलं जायचं त्या. तुम्ही प्लीज सस्पेन्स टाळा. सांगा ना एक्झॅक्टली काय झालं होतं. त्यावेळी आऊसाहेब वाड्यात भविष्य सांगण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी वाड्याचीही कुंडली बनवली. त्यात त्यांना काहीतरी दोष जाणवला असावा म्हणून त्यांनी एक खास हवन करायचं ठरवलं, जे लपून करावं लागणार होतं. कारण महिपतराव आणि सुमित्राच्या कानापर्यंत ही बातमी जाऊ द्यायची नव्हती. मग ते हवन करण्यासाठी आऊसाहेब अण्णासाहेब यांना आणि सूर्यकांत भाऊजींना घेऊन गावाबाहेर गेल्या. पण महिपतराव आणि सुमित्रा देवींना संशय नाही आला. नाही आला. ते दोघं त्यांच्याच मस्तीत होते. कसलीही फिकीर नव्हती त्यांना. हे सगळे हवन करून वाड्यात परत आले तरी सुद्धा त्या दोघांना संशय नाही आला. आणि त्यानंतर काही दिवसातच महिपतरावांचा संशयास्पद मृत्यू झाला, डोक्यावर झुंबर पडून. संशयास्पद का म्हणालात तुम्ही. कारण त्यावेळेला काही जणांचं म्हणणं होतं की तो अपघात होता, पण काही जणांचं म्हणणं होतं तो आऊसाहेबांनी केलेल्या हवनाचा परिणाम होता. कोण. मग काय झालं. महिपतरावांच्या मृत्यूनंतर सुमित्राला राजगादी सोडणं खूप कठीण जाणार होतं. राजगादीचा इतका माज चढला होता तिच्यात की तिला ते सहन होणं शक्य नव्हतं. आपलं स्थान टिकवण्यासाठी तिनं खूप वाद घातले आणि त्यातलाच एक वाद शेवटचा ठरला. एका विधवेला सरनोबतांच्या गादीवर बसता येत नाही. हे दायित्व एका जोडप्याचं आहे. एकटा माणूस या राजगादीवर बसू शकत नाही. तसं असेल तर प्रश्नच मिटला. आम्ही विधवा आहोत म्हणून ह्या गादीवर बसू शकत नाही. मग तुम्ही कसे काय बसू शकाल. तुम्ही ही विदूर आहात हे विसरताय तुम्ही. आम्ही पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला. कौशल्याबरोबर लग्न करणार आहोत आम्ही. ओ, अशा प्रकारे अण्णासाहेब आणि आऊसाहेबांचं लग्न झालं. आऊसाहेबांनी दिलेली साथ आणि त्यांची बुद्धिमत्ता बघून वाड्याला त्या कठीण परिस्थितीतून फक्त त्या बाहेर काढू शकतात हे अण्णासाहेबांनी बरोबर ओळखलं होतं. वाव. एक सर्वसामान्य ज्योतिषी बाई या वाड्याची मालकीण झाली. ग्रेट. पण त्या शापाचं रहस्य त्यांनी आजच का उलगडलं. काय माहित. पण त्यावेळेला आऊसाहेब आणि सुमित्रामध्ये नेमकं काय बोलणं झालं हे सगळ्यांना आजच कळलंय. बिचारी सुमित्रा देवी. त्यांनी आपल्याला किती मदत केली, पण शेवटी रेवाने त्यांनाही हरवलं. आज रेवा आणि अनय एकत्र आहेत. बिचाऱ्या सुमित्रा देवी. या साऱ्या प्रकाराने त्यांचा आत्मा किती तडफडत असेल आज.
यशाच्या अगदी जवळ होतो आम्ही, अगदी जवळ. पण आमचा डाव फसला, पूर्ण फसला. आम्हाला माफ करा, माफ करा आम्हाला. आम्हाला वाटलं आपल्या सुडाला सुरुवात झाली आहे, पण या वाड्याने दिलेल्या जखमा भरून निघण्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार. पण फक्त काही काळ. तुम्ही थोडा धीर धरा, अगदी थोडा धीर धरा. त्या रेवाला हरवून अनयचा जीव घेतल्याशिवाय आम्ही मुक्त होणार नाही. आपल्या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय आम्ही मुक्त होणार नाही. काय विचार करतेस? गेल्या काही तासात जे काही घडलंय त्याचा विचार करते. रेवा, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटना किती अजब आहेत ना. एखाद्या फिल्म किंवा एखाद्या सिरियल मध्ये शोभून दिसतील अशा. मला खात्री आहे तर तुला आधीच माहिती असतं की या घरात आल्यावर तुला एवढं सगळं सहन करावं लागणार आहे, तर तू माझ्याशी लग्नच केलं नसतंस. अच्छा, अनय, आपलं लग्न सुद्धा अशाच पद्धतीने झालं होतं हे विसरतोयस का तू? आणि प्रत्येक संसारात असे चढ उतार येतातच. अरे मला नाही असं वाटत. प्रत्येक घरात अशा गोष्टी घडतात असं नाही. घडतात, पण घडणाऱ्या घटना खूप वेगळ्या असतात आणि प्रत्येकालाच आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे वाटत असतात. अनय, आता आमच्या बिल्डिंगमध्ये ना एक जोडपं राहतं. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण का कुणास ठाऊक त्यांचं पटतच नाही एकमेकांची. सतत भांडत असतात एकमेकांची. अगं पण रेवा, तूच म्हणालीस ना की त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून. मग जर त्या दोघांनी ठरवलं की बसून समजूतदारपणे चर्चा करायची तर हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल. बरोबर आहे तुझं, पण हे आपल्याला वाटतंय, पण हाच प्रॉब्लेम त्यांच्यासाठी खूप मोठा आहे. अनय, खरं सांगू का, प्रॉब्लेम्स ना खूप छोटे असतात, आपण माणसंच ते मोठे करत असतो. तू जे काय म्हणतेस ते बरोबर आहे रेवा, पण तरी आपल्या घरातला प्रॉब्लेम जास्त मोठा आणि वेगळा आहे. असेल कदाचित, पण मला खात्री लवकरच सगळं व्यवस्थित होईल आणि आपण पुन्हा छानसं आयुष्य जगायला लागू. आणि अनय, आपल्या पुढच्या पिढीला सांगायला आपल्याकडे किस्से हवे का नको? आणि हो, त्या प्रत्येक किस्स्यातली खरी हिरो तूच असशील रेवा. असं काही नाही. असंच आहे रेवा. गेल्या काही दिवसांमध्ये जे जे काही जमलं नाहीये ना, ते सगळं तू करून दाखवलंयस. वेळ प्रसंगी अचूक निर्णय घेणं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं. आता आईचंच बघ ना, तिने एवढा सगळा तमाशा केला, पण तरी तू सगळं नीट हँडल केलंस. अनय, आईंना उगाच दोष देऊ नकोस. त्यांची काही चूक नव्हती यात. त्या बिचाऱ्या द्विधा मनस्थितीत अडकल्या होत्या आणि मला खात्री आहे आता सुद्धा उगाच त्या गोष्टींचा विचार करत ना रडत बसल्या असतील. चल ना, आपण भेटून येऊया त्यांना. चला. कपिला, आता सावरायला हवं तुला. मला माहितीये हे सोपं नाहीये, कारण तू अनयला दुखावलंस, रेवाला दुखावलंस, मला दुखावलंस. यापेक्षा वाईट घटना ही घडली आहे की तू
तू स्वतःला दुखावलंयस. आणि माणूस जेव्हा स्वतःच्याच नजरेत पडतो तेव्हा त्यातून सावरणं किती अवघड असतं हे मी समजू शकतो. काय करून बसले मी. आता आयुष्यभर अनेच्या डोळ्यात डोळे घालून नाही पाहू शकणार. आणि चंद्रवी सामोरे नाही जाऊ शकणार. पण तुला जायला हवं कपिला. निदान तिची माफी मागण्यासाठी तरी तुला तिच्या समोर जायलाच हवं. कुठल्या तोंडाने माफी मागू मी तिची. मला 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 तिला तोंड दाखवायची पण लाज वाटते. नाही जाणार. आई रेवा, सगळं माहित होतं ना. मग मला आधी काय नाही सांगितलं. तुला किती त्रास दिला. मला जाब का नाही विचारलं तू. कारण मला नाही गरज वाटली आई. तुम्ही माझी आई आहात ना. हो ना. मग लेकीच्या हक्काने येऊन जाब का नाही विचारलंस. मला का नाही भांडलीस तू माझ्याशी. देवा, मी तुला किती त्रास दिला. खूप वाईट वाटलं सर ना तुला. खूप वाईट वागले मी तुझ्याशी. मला माफ कर. मला माफ कर. मला माफ कर. बाबा, या स्त्रियांचं कसं असतं ना, मन दुखावल्यावर तर त्या रडतातच, पण आनंद झाल्यावर सुद्धा त्यांचे डोळे पाणावतात. प्रसंग कुठचाही असो, व्यक्त करण्याचा मार्ग एकच. तीच तर त्यांची खरी ताकद असते. नाही, मनातल्या भावनांना वाट करून द्यायचा एक साधा मार्ग. आणि ते त्यांना शक्य होतं कारण ते आपल्यासारख्या मेंदूने विचार नाही करत, मनाने करतात.